हाय. आत्ताच्या ह्या सेशनमध्ये मी हा व्हिडिओ जो करतोय तो फक्त आणि फक्त स्वतःसाठी करतोय. आता ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा आहे की मी पॉवर पॉइंट का शिकतोय? कारण मला वेबसाईट डेव्हलपमेंट येते, बाकीच्या गोष्टी येतात. मग जे की कॉलेज लेवलला शिकायला पाहिलं होतं ते मी इतक्या वर्षानंतर का शिकतोय हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर त्याचं पहिलं जे कारण आहे ते आहे गेस्ट लेक्चर्स. म्हणजे मी माझं एक्सपर्टाईज सिद्ध करण्यासाठी किंवा मी माझं नॉलेज इतर लोकांच्या सोबत शेअर करण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजेसला व्हिजिट करतोय आणि तिथं माझे गेस्ट लेक्चर्स होतात. तर त्या ठिकाणी मी जो काही मला प्रेझेंटेशन करायचं आहे, मला माझा मुद्दा मांडायचा आहे, मला एखादा पॉईंट एक्सप्लेन करून सांगायचा आहे, त्यावेळेला मला पॉवर पॉईंट येत असलेलं खूप चांगलं आहे. बेसिकली मला पॉवर पॉईंटची गरज नाही ज्याला मी एक्सप्लेन करत असतो त्याला. पण तरीसुद्धा जर मला सपोर्टिंगला जर पॉवर पॉईंट असेल तर माझे जेवढे चांगले गेस्ट लेक्चर्स आत्ता होतात त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने माझे गेस्ट लेक्चर्स नंतरनं होऊ शकतात. त्यासाठी मला गेस्ट लेक्चर्ससाठी उपयोगी पडेल म्हणून मला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट शिकायचं आहे. सेकंड जे कारण आहे ते म्हणजे माझ्या कंपनीचं प्रेझेंटेशन. ठीक आहे. म्हणजे काही लोक मला फोन करतात की सर आम्हाला वेबसाईट पाहायला आहे वगैरे असं सांगण्यासाठी. त्यावेळेला बेसिकली आम्ही त्यांना काही गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो की आम्ही त्यांना काय देतोय, काय देत नाही, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने वर्क होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना एक्सप्लेन करून सांगतो. पण हे एक रिपिटेटिव्ह टास्क आहे. म्हणजे 100 लोकांनी जर आपल्याला जर फोन केले तर आपल्याला त्या 100 लोकांना एक्सप्लेन करून सांगायला लागेल. पण तेच मी जर एकदा जर पॉवर पॉईंट रेकॉर्ड केला, त्याचा व्हिडिओ आउटपुट काढलं आणि ते जर मी लोकांच्या सोबत जर शेअर केलं तर मी माझा अमूल्य वेळ वाचवू शकतो आणि तो जो काही वाचलेला वेळ आहे तो मी इतर ठिकाणी वापरू शकतो. म्हणून मला माझ्या कंपनीचे प्रेझेंटेशनसाठी किंवा जेवढे काही रिपिटेटिव्ह टास्क आहेत किंवा जेवढे काही रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्यांना नोट डाऊन करण्यासाठी मला माझ्या प्रेझेंटेशन स्किल वाढवायचा आहे. तिसरं जे आहे ते आहे ट्रेनिंग व्हिडिओज. म्हणजेच काय की आता ज्याला आम्ही वेबसाईटची सर्व्हिस कस्टमर्सला दिलं त्याला कस्टमर्सला बरेचसे प्रश्न असतात की सर हे कसं करायचं आहे, हे कसं करायचं आहे. तर ह्या गोष्टी लोकांना समजावून सांगण्यासाठी ट्रेनिंग व्हिडिओज मला करायचे आहेत. आणि ते ट्रेनिंग व्हिडिओज कसे करायचे आहेत तर मध्येच त्यावरती आपल्याला टेक्स्ट ओव्हरले पाहिजे की आपण ह्याला स्टेप 1 म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतरनं ते स्टेप 1 झाल्यानंतर आपण स्टेप 2 आहे, ॲनिमेशन आहे, झूम इन आहे, झूम आउट आहे. हे जे काही सगळे इफेक्ट्स आहेत जे की आपण व्हिडिओवरती वापरतोय त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट शिकायचं आहे. त्याच्यानंतरनं मला एक नेहमीची सवय आहे की मला माझे नोट्स काढायची सवय आहे. का? कारण मला कालांतरानं मला आता माझ्या एक्सपिरियन्समधून हे कळलं आहे की कन्सिडर करा मी आज एखादा प्रॉब्लेम सोडवला तर काही वर्षानंतर मला जर तो प्रॉब्लेम आला तर मला पुन्हा विचार करायला लागते की मी तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवलेला. हे असं जर व्हायचं जर नको असेल तर आपल्याला एकदा प्रॉब्लेम आला की आपल्याला त्याच्या नोट्स काढायच्यात आणि स्वतःला समजावून सांगायचं की आपण तो प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सॉल्व्ह केलेला आणि त्याचा हा व्हिडिओ आपल्याला सर्व्हरला सेव्ह करायचा आहे. जेणेकरून जर कालांतरानं जर पुन्हा जर तोच प्रॉब्लेम आला तर आपल्याला तो सॉल्व्ह करायला बरं पडेल. आणि कधी कधी आपल्याला भाव मारणं पण गरजेचं असतं. म्हणजे मी ज्याला गेस्ट लेक्चरला जातोय किंवा बाकीच्या स्टाफ समोर मी ज्याला प्रेझेंटेशन देतोय त्याला माझे प्रेझेंटेशन जर इतरांपेक्षा जर वेगळे असले तर त्यांना माझ्या प्रेझेंटेशनमध्ये एक वाव फॅक्टर वाटेल आणि वाव फॅक्टर वाटल्याशिवाय आपण मार्केटमध्ये टिकूच शकत नाही. त्यामुळं आपल्याला भाव मारण्यासाठी मला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिकायचं आहे. त्याच्यानंतर ना शेवटची गोष्ट म्हणजे मला माझी इच्छा होती कॉलेजच्या दिवसामध्ये की मला माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. पण बऱ्याचशा गोष्टींमुळे ते माझं राहून गेलं. त्यामुळे मला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. कधी कधी काही गोष्टी आपण ह्याच्यातून मला माहिती आहे की अर्निंग होणार नाही आहे. ठीक आहे. कुठल्याही पद्धतीनं मला पैसे मिळणार नाहीत. म्हणजे मला जशा लोकांच्या वेबसाईट केल्यावरती मला जसे पैसे मिळतात तसं मला हे केल्यावरती मला पैसे मिळणार नाहीत हे मला माहिती आहे. पण
पैसे मिळणार नाहीत हे माहिती असून सुद्धा मला हे करायचं आहे, कारण हे मला स्वतःचा सॅटिस्फॅक्शनसाठी करायचं आहे. मला याच्यातून कुठल्याही पद्धतीचं इकॉनॉमिकल आउटपुट अपेक्षित नाही आहे. फक्त माझी इच्छा होती की मला माझं प्रेझेंटेशन स्किल यायला पाहिजे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे, अशी माझी इच्छा होती. म्हणून फक्त मी ह्या गोष्टी शिकतोय. तर ह्या सगळ्या कारणांमुळं मी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिकणार आहे आणि याच्यासाठी मी माझ्या लाईफमधले 4 ते 6 महिने डेडिकेटेड मी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटसाठी देतोय, जेणेकरून मला पुन्हा आयुष्यात कधीही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनकडं काय फंक्शनॅलिटी आहे, काय कसे इम्प्लिमेंट करतो ह्या गोष्टी बघायची गरज नसायला पाहिजे. अशा पद्धतीनं किंवा अशा लेवलला मला हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिकायचं आहे. आणि आजपासून ज्या कन्सिस्टन्सीनं मी चालू करायचं ठरवले आणि ज्या डेडिकेशनने चालू केले, तीच डेडिकेशन मी शेवटपर्यंत ठेवणार आहे. मी स्वतःलाच ऑल द व्हेरी बेस्ट विश करतो आणि हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन संपवतो. थँक्यू व्हेरी मच.